विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. BEd CET 2023 जे की आजपासून म्हणजेच आज 3 सेशन 3 सत्रातील पेपर झाले. त्यामध्ये पहिले सत्र, दुसरे सत्र व तिसरे सत्र म्हणजेच सकाळ, दुपार व सायंकाळ सत्र हे तीनही पेपर झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रों, पैकी तिसऱ्या सत्रातले प्रश्न आपल्याकडे पोहोच झालेले आहेत. तर चला पाहूया कसे होते आपल्या आजच्या सत्रातील प्रश्न. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रों, अजूनही जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. म्हणजेच उद्या व परवा 2 दिवस जे राहिलेले सेशन्स आहेत, सत्र आहेत, त्यातील विद्यार्थ्यांना हे प्रश्न मार्गदर्शक ठरतील. ही बाब आपण निश्चयाने लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रों, त्यातील जनरल नॉलेज या सेक्शनमधला प्रश्न, लीप वर्ष कोणते? तर पर्यायामध्ये 4 लीप वर्ष देण्यात आले होते व प्रश्न अशा प्रकारे विचारण्यात आला होता की खालीलपैकी लीप वर्ष कोणते? 1 2024, 2 2022, 3 2018, 4 2014. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 2024 हे पैकी लीप वर्ष होय. तर विद्यार्थी मित्रों, लीप वर्ष जे आहे यावर आधारित असणारा हा प्रश्न. तसेच विद्यार्थी मित्रों, आपल्याला माहीत आहे की BEd CET परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होत असते. तर अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला परत राहिलेल्या 2 दिवशी म्हणजेच पुढच्या सत्रामध्ये येईल असं नाही. तर ह्यालाच पॅरलल असणारा प्रश्न म्हणजेच लीप वर्षामध्ये किती दिवस असतात अशा प्रकारचाही प्रश्न येऊ शकतो. त्या बाबींची आपण तयारी करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न, सिंधुताई सपकाळ हे नाव कशाशी निगडीत आहे, म्हणजेच कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे असा एक प्रश्न विचारण्यात आला होता. ऑप्शन 1 साहित्य, 2 क्रीडा, 3 समाजसेवा, 4 राजकारण. विद्यार्थी मित्रों, आपण अनाथांची माय असं ज्यांना म्हणतो, ऑप्शन 3 समाजसेवा या क्षेत्राशी निगडीत असणारे आपल्याला सिंधुताई सपकाळ हे नाव पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों असा विचारण्यात आला होता, 13वे राष्ट्रपती कोणते? तर 1 डॉक्टर अब्दुल कलाम, 2 रामनाथ कोविंद, 3 प्रणव मुखर्जी, 4 द्रौपदी मुर्मू. विद्यार्थी मित्रों, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोणते असा पॅरलल प्रश्न, याशी संबंधित असलेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते याही प्रश्नाचं उत्तर निश्चित आपण आपल्याजवळ ठेवावे, ते म्हणजेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर विद्यार्थी मित्रों, येथील आपल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच भारताचे 13वे राष्ट्रपती कोणते? तर प्रणव मुखर्जी हे त्याचं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न, सर्वप्रथम G20 परिषद ज्याला आपण समिट असं म्हणतो, सर्वप्रथम G20 परिषद कोठे भरली? 1 बर्लिन येथे, 2 टोकियो येथे, 3 वॉशिंग्टन येथे, 4 कलकत्ता येथे. विद्यार्थी मित्रों, येथे सर्वप्रथम विचारण्यात आलेले आहे. तर 2023ची जी G20 परिषद आहे, तर विद्यार्थी मित्रों ती भारतामध्ये भरली हे लक्षात घ्या. परंतु येथे चालू परिषद म्हणजे 2023ची न विचारता सर्वप्रथम विचारण्यात आली होती. तर तिचं उत्तर ऑप्शन 1 वॉशिंग्टन DC ज्याला आपण म्हणत असतो. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, जो की आपल्या प्रश्नावलीतील प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रों, भारतातील पहिला नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर विद्यार्थी मित्रों, यालाच पॅरलल असणारा प्रश्न, भारतातील पहिला महिला नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रों मदर तेरेसा हे आहे. तसेच कोणत्या क्षेत्रामधील नोबेल पुरस्कार मदर तेरेसा यांना मिळाला असा जर प्रश्न आला तर शांतता क्षेत्रातील म्हणजेच 6 क्षेत्रामध्ये आपला पुरस्कार दिला जातो नोबेल पुरस्कार, हे आपणास माहीत आहे. तर शांतता क्षेत्रातील नोबेल पुरस्कार महिलांना दिला गेलेला सगळ्यात पहिला पुरस्कार म्हणजेच भारतीय महिलेला मिळालेला म्हणजेच मदर तेरेसांना तो मिळालेला आहे. ही बाब आपण लक्षात घ्यावी. तर विद्यार्थी मित्रों, भारतात पहिला नोबेल पुरस्कारचे मानकरी श्री रवींद्रनाथ टागोर ठरलेले आहेत. ही बाब लक्षात घ्या. म्हणजे त्यांना सर्वप्रथम नोबेल भारतामध्ये रवींद्रनाथ टागोरांना दिलेले आहे. तर गीतांजली हे जे त्यांचं काव्य आहे या काव्यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. पॅरलल प्रश्नामध्ये कोणत्या काव्यासाठी, कोणत्या पुस्तकासाठी रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला असा प्रश्न येऊ शकतो. तर गीतांजली हे काव्य आपण लक्षात ठेवावे. तसेच विद्यार्थी मित्रों,
रवींद्रनाथ टागोरांना दिला गेलेला पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील होता, ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जी केमध्ये विचारण्यात आलेला तो म्हणजेच इंडिका ही कार कोणत्या कंपनीने लॉन्च केली. तर विद्यार्थी मित्रो मागील काही दशकामध्ये ज्या कारचे 4 व्हीलरमध्ये राज्य होते अशा प्रकारची इंडिका कार कोणाची आहे किंवा कोणत्या कंपनीची आहे असा हा प्रश्न. ऑप्शन 1 मारुती, 2 महिंद्रा, 3 अशोक लेलँड आणि 4 टाटा. तर विद्यार्थी मित्रो टाटा मोटर्स यांची ही कार होय. ऑप्शन 4 टाटा मोटर्स हे करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो कोरिलेशन घटकामधून ज्याला आपण मराठीमध्ये सहसंबंध असं म्हणतो त्यामधून एक प्रश्न विचारण्यात आलेला होता जो की बुद्धिमत्ता या घटकातील प्रश्न आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. तर जसे खडू तसे फळा, तर पुढे जे रिलेशन दिलं होतं विद्यार्थी मित्रो ते आपल्याला कळू शकलं नाही. तर लक्षात घ्या कोरिलेशनमध्ये आपल्याला माहीत आहे त्यामध्ये पहिला जी संज्ञा असते त्या संज्ञेचा दुसऱ्या संज्ञेसोबत कसा संबंध आहे आणि तसाच संबंध तिसऱ्या संज्ञेसोबत असतो व चौथी संज्ञा आपल्याला शोधायची असते. त्याप्रमाणे आपण प्रॅक्टिसमध्ये हे प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न सोडवले आहेत विद्यार्थी मित्रो. बाकी प्रश्न जर आपल्याकडे असतात तर निश्चितपणे आपल्याला लगेच समजले असते. तर विद्यार्थी मित्रो पुढे असेही असू शकते. तर खडू आणि फळाचं जसं नातं आहे त्यासारखाच संबंध असणारा दुसरा शब्दगट तिथे असेल तर त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच काढता येईल. विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न असा होता की महिन्याच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवार असेल तर 21 तारखेला म्हणजे त्याच महिन्याच्या 21 तारखेला चौथ्या दिवशी कोणता वार येईल. ऑप्शन 1 शुक्रवार, 2 शनिवार, 3 गुरुवार, 4 रविवार. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 त्याचं करेक्ट उत्तर होय, ते म्हणजेच शुक्रवार हे होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो बुद्धिमत्ता गटातील काही प्रश्न आपल्याकडे आले आहेत. त्यामध्ये नातेसंबंध असतील, दिशा ज्ञान असेल, तसेच नंबर सिरीज ज्याला आपण संख्यामाला असं म्हणतो, तसेच लेटर सिरीज ज्याला आपण अक्षरमाला म्हणतो व उंचीवर आधारित वेगळा शब्द सहसंबंध या गटातील प्रश्न आलेले आहेत. ते प्रश्न आपण पाहणारच आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो रामला 2 मुले आहेत, एक करण व एक सूरज. तर एक मुलगा आहे तर करण व रामचे नाते काय. तर करण व रामचे नाते विचारलेले विद्यार्थी मित्रो आपल्याला तर करण अगोदर विचारलेला आहे आणि नंतर राम यांचे नाते काय. तर ऑप्शन 1 मुलगा व वडील, 2 वडील व मुलगा, 3 वडील व भाऊ आणि 4 भाऊ भाऊ. तर विद्यार्थी मित्रो त्यांचे जे नाते आहे मुलगा व वडील आहे हे लक्षात घ्या, कारण इथं करण अगोदर आहे आणि राम हे दोघांचे करण व सूरजचे वडील आहेत. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 मुलगा व वडील करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की संख्यामाला या घटकातून दिलेला आहे. तर त्यामध्ये पहिली संख्या 2, दुसरी 5, तिसरी 10, 17, 26, 37, 50 आणि 64. विद्यार्थी मित्रो यात आपल्याला वेगळी संख्या ओळखायची आहे. तर यामध्ये जी ट्रिक वापरण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रो तर काय केलेलं आहे वर्ग म्हणजे त्या संख्येचा वर्ग केलेला आहे म्हणजे स्क्वेअर आणि परत काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रो +1 असं केलेलं आहे म्हणजेच नंबर +1 असं ह्याच्यामध्ये सूत्र आहे. तर विद्यार्थी मित्रो 1चा वर्ग आपल्याला माहिती आहे तो 1च आहे आणि 1 आणि 1 केलं की ते 2 येतं जी की आपली पहिली संख्या आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरी संख्या जी आहे 2चा वर्ग केला आणि त्यामध्ये +1 केलं म्हणजे 2 अधिक 2चा वर्ग म्हणजे 4 अधिक 1 तर आपली संख्या 5 आहे विद्यार्थी मित्रो दुसरी. त्यानंतर पुढची संख्या विद्यार्थी मित्रो इथं जी 10 दिलेली आहे तिच्यामध्ये काय आहे तर 3चा वर्ग म्हणजे आपला n² जे आहे +1 तर विद्यार्थी मित्रो 3चा वर्ग 9 आहे हे आपल्याला माहीत आहे अधिक 1 ते होईल 10 म्हणजे आपली तिची संख्या 10 ही होय. तसंच विद्यार्थी मित्रो बाकी सर्व संख्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु शेवटची जी संख्या आहे विद्यार्थी मित्रो आपण स्क्रीनवरती पाहू शकता ती म्हणजेच 64 ज्याला आपण 64 म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो 8चा वर्ग म्हणजेच 64 परंतु आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रो ह्यात अधिक 1 करणं आपल्याला गरजेचं आहे म्हणजे तिथं 65 असणं गरजेचं आहे अपेक्षित आहे. परंतु विद्यार्थी मित्रो आपण पाहू शकता शेवटची संख्या ही 65 नाही तर ती 64 आहे म्हणजेच काय झालं विद्यार्थी मित्रो येथे क्रम चुकलेला आहे संख्या मिस झाली आहे. तर ह्याला
विद्यार्थी मित्रो ऑप्शनमध्ये 64 आपल्याला कोठे आहे ते शोधावं लागेल. 1, 2, ऑप्शन 2 64, 3 37 आणि 4 10. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 64 आपलं करेक्ट उत्तर होय, म्हणजे ती आपल्या पॅटर्नमध्ये बसत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, 2020चा शैक्षणिक पॅटर्न कोणता? तर विद्यार्थी मित्रो नवीन शैक्षणिक धोरण जे आपल्या केंद्रीय सरकारने लॉन्च केले आहे ते म्हणजे सन 2020ला, जे की अजून पूर्णपणे कार्यान्वित होणे बाकी आहे, ते आगामी वर्षामध्ये होणार आहे हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो त्या धोरणाचे नाव काय? तर त्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. विद्यार्थी मित्रो हा फुल फॉर्म आपण प्रॅक्टिस परीक्षेमध्ये घेतलेला आहे. तर पॅरलल प्रश्नामध्ये म्हणजेच नॉर्मलायझेशनमध्ये हा प्रश्न राहिलेले जे आता 17 आहेत त्यामध्ये विचारला जाऊ शकतो. NEPचा पूर्ण रूप काय म्हणजेच फुल फॉर्म काय तेही आपण या अनुषंगाने जाणून घ्यावे. तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, म्हणजेच ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपण आजचे जे प्रश्न आहेत ते पाहायला मिळतात. तर प्रश्नाची जी लेवल आहे विद्यार्थी मित्रो ते आपल्याला मध्यम स्वरूपाची पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वात प्रथम चालते फिरते ATM कोणत्या बँकेने चालू केले? विद्यार्थी मित्रो चालते फिरते ATM म्हणजेच ज्याला आपण ATM व्हॅन असं म्हणतो ते ATM कोणत्या बँकेने सर्वप्रथम चालू केले असा हा प्रश्न. 1 ICICI बँक, 2 IDBI बँक, 3 SBI बँक, 4 BOM म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 ICICI बँक या बँकेने सर्वप्रथम मोबाईल ATM किंवा मोबाईल फॅन ATM आपण ज्याला म्हणतो चालते फिरते ATM सुरू केले. विद्यार्थी मित्रो यालाच पॅरलल असणारा प्रश्न, भारतात सर्वात जास्त शाखा असणारी बँक कोणती असा जर प्रश्न आला विद्यार्थी मित्रो तर SBI हे त्याचं उत्तर असणार आहे. पॅरलल प्रश्नामध्ये ते येऊ शकतं. विद्यार्थी मित्रो 7200पेक्षा जास्त SBIच्या शाखा आपल्याला पाहायला मिळतात. त्या भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही SBIच्या शाखा आहेत. तर ऑप्शन 3 तुमचं SBI म्हणजे सर्वात जास्त शाखेसाठी उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रो मोबाईल व्हॅन ATM चालू करणारी जी पहिली बँक आहे, मोबाईल म्हणजे मुव्हेबल हे लक्षात ठेवा, म्हणजे इकडून तिकडे फिरणारं किंवा चाकावर चालणारं. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 ICICI बँक हे त्याचं उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आजच्या तिसऱ्या सत्रामध्ये आलेले हे प्रश्न होय. विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनल आमचं सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. BEd CETच्या अनुषंगाने सर्व ज्या अपडेट्स आहेत, BEd CETचे होत असलेली जी परीक्षा आहे त्यातील प्रश्न असतील ते आपल्याला परीक्षा संपल्यानंतर नक्कीच पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रो आपण यातून आपले उत्तर चेक करू शकता. तसेच आपल्याकडे काही जर प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये आपण पाठवू शकता. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. तसेच राहिलेले जी विद्यार्थी आहेत ज्यांची परीक्षा बाकी आहे ती उद्या किंवा परवाच्या सत्रामध्ये असेल त्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.